सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी हिंदीचा पेपर 9 मार्चला होणार आहे. मग या 9 मार्चला होणाऱ्या हिंदीच्या पेपरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 1.5 दिवस शिल्लक राहिलेला आहे. मग या राहिलेल्या 1.5 दिवसामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण की पहा, आज व्हिडिओ मी बनवत आहे म्हणजे 7 मार्चला, तर तुमच्याकडे आजचा दिवस अर्धा दिवस तुमच्याकडे आहे. तुम्ही मराठीचा पेपर सोडवून आल्यानंतर आणि उद्याचा म्हणजे 8 मार्चचा पूर्ण 1 दिवस तुमच्याकडे आहे, म्हणजे एकूण 1.5 दिवस तुमच्याकडे तो राहिलेला आहे. मग हा तुम्ही व्हिडिओ कधीही पाहत असाल, पेपरला काही तास बाकी असतील तरी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गॅरंटीड तुमचे बोर्ड पेपरमध्ये हिंदीसाठी मार्क्स वाढणार आहेत. गॅरंटीड मार्क्स वाढणार आहेत, कारण की विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळेमध्ये जे तुमच्याकडे आता वेळ राहिलेला आहे तुमच्या हिंदीच्या पेपरसाठी, त्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील, त्यासोबतच इम्पॉर्टंट अभ्यास तुम्हाला कशा पद्धतीनं करायचा आहे हे आपण पाहणार आहोत. पहा, आपली स्ट्रॅटेजी सोपी आणि सिंपल पद्धतीची असणार आहे. जशी मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशसाठी शेअर केलेली होती, तर हिंदीसाठी सुद्धा मी तुम्हाला एक वेगळ्या टाईपची चांगल्या पद्धतीची तुम्हाला स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे, की राहिलेल्या 1 ते 1.5 दिवसामध्ये किंवा काही तासामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही तुमचा स्टडी करू शकता चांगल्या पद्धतीनं. आणि पाहू शकता, भरपूर चांगली प्रिपरेशन तुमची होणार आहे, एवढी मी गॅरंटी घेऊ शकतो. एवढा तुमचा माझ्यावरती विश्वास असायला पाहिजे, आणि तो असायलाच पाहिजे, कारण की दरवर्षी जवळपास 3 वर्ष झालेले आहेत आम्ही विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचे व्हिडिओ देत असतो आणि आम्हाला त्यांचा चांगला रिझल्ट मिळत असते. तुमचा चांगला आम्हाला रिझल्ट मिळाला यापेक्षा आम्हाला काहीही पाहिजेत नाही. ओके, त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा असणार आहे. आणि बरेच जण म्हणतात की दादा, सुरुवातीला आम्हाला हे काय 1 ते 2 मिनिट तू आम्हाला सांगत असतो. पण पहा, तुमचा जो माइंडसेट आहे ना, तुमचा माइंडसेट बनला पाहिजे अभ्यास करण्यासाठी. ओके, तुमचा माइंडसेट अभ्यास करण्यासाठी बसला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सुरुवातचे 1 ते 2 मिनिट हे सर्व सांगणे महत्त्वाचं असते. ओके, डायरेक्टली टॉपिकला हात न लावता तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते सांगणे महत्त्वाचं असते. जर तुम्हाला सांगितलं तरच तुम्ही चांगल्या पद्धतीचा अभ्यास करू शकता. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा हिंदीच्या पेपरसाठी किती स्टडी झालेला आहे, जेणेकरून मी त्याचे कॉमेंट्स वाचून तुम्हाला अजून व्हिडिओज इम्पॉर्टंट प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, कॉमेंट्स सर्वांनी नक्की करा, सर्वांनी कॉमेंट्स करा. त्यासोबत सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी, कारण की पहा ना, अजूनसुद्धा 90% विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणता, काय दादा आम्हाला हे काय सांगतो, बट जेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पाहिजे ना पोहोचायला, तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे व्हिडिओ आपला. ओके, जवळपास समजा 2 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपला इंग्लिशचा व्हिडिओ गेला होता. बट विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे खूप विद्यार्थी आहेत व्हिडिओ पाहणारे, त्यांना ही स्ट्रॅटेजी पाहिजे. त्याआधी व्हिडिओ पहा आणि शेअर नक्की करा आणि लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, आता पहा, लाईक शेअर सबस्क्राईबसाठी आम्ही काम नाही करत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्यांना हे ज्ञान झालं पाहिजे. ओके, सर्व त्यांना माहिती पडलं पाहिजे, त्यासाठी आम्ही काम करतो. ठीक आहे, म्हणून ही सर्व गोष्टी तुम्ही नक्की करा. ओके, तर डायरेक्टली टाइम वेस्ट न करता आपण इथं टॉपिकला सुरू करूया तुमच्या हिंदीच्या पेपरसाठी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पेपर आहे हिंदीचा, आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजेच की पेपर पॅटर्न. सेकंड गोष्ट पाहणार आहोत आपण ते म्हणजेच की टाईम मॅनेजमेंट करून बेस्ट मार्क्स कसे घ्यायचे हे आपण पाहणार आहोत. ओके, सर्वात पहिला पॉईंट असते पेपर पॅटर्न. आता बऱ्याच जणांना पेपर पॅटर्न माहिती असेल, पण अजूनही खूप जणांना पेपर पॅटर्न माहिती नाही आहे. नेमका हिंदीच्या पेपरमध्ये कोणकोणते क्वेश्चन येत असतात ते त्यांना माहिती नाही आहे, तर ते आपण पाहणार आहोत पेपर पॅटर्न. ओके, आणि त्यानंतर आपण टाईम मॅनेजमेंट करून बेस्ट मार्क्स कसे घ्यायचे ते आपण पाहूया. ठीक आहे, तर चला सर्वात अगोदर पेपर पॅटर्न इथं पाहूया. ठीक आहे, तर पहा, मी तुम्हाला पेपर पॅटर्न सांगतो अगोदर. तर विभाग तुम्हाला 1 येतो, गद्य विभाग. गद्य म्हणजेच तुमचे पॅरेग्राफ असतात, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि विचारतात. पठित पद्यांश. पठित पद्यांश म्हणजेच तुमचे जे पुस्तक आहे हिंदीचं, तर त्यामधले तुम्हाला इथं पॅरेग्राफ येते. ओके, टोटल पाहू शकता 1 2 3 4 4 क्वेश्चन विचारतात. पहिले 2 असतात आकलन कृती, 3 नंबरचा असते शब्दसंपदा, 4 नंबरचा असते अभिव्यक्ती. ओके, आता हे आकलन कृतीमध्ये कोणते क्वेश्चन विचारतात, शब्दसंपदामध्ये कोणते विचारतात, अभिव्यक्तीमध्ये कोणते विचारतात, हे मी तुम्हाला पुढे डीपमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ अगोदर सांगून देतो तुम्हाला, हा व्हिडिओ मोठा होऊ शकते, म्हणजे जवळपास 40 मिनिटाचा पण होऊ शकतो, 40+ मिनिटाचा पण होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ पाहण्याची तयारी ठेवा आणि 1.5x स्पीडने हा व्हिडिओ पहा. सेटिंग मिळते तुम्हाला 1.5x स्पीड वाढून तुम्ही व्हिडिओ पहा. ओके,
तर आकलन कृती विचारतात, नंतर शब्दसंपदा अभिव्यक्ती. ओके, पाहू शकता टोटल 8 मार्कासाठी विचारतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 येतो याच विभागामध्ये. ओके, अपठित गद्यांश. अपठित म्हणजे तुमच्या पुस्तकाबाहेरचा. ओके, अपठित म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा क्वेश्चन विचारतात. पॅराग्राफ येतो तुम्हाला आकलन कृती आणि अभिव्यक्ती. ओके, आकलन कृती 2 मार्क्ससाठी, अभिव्यक्ती 2 मार्क्ससाठी, एकूण 4 मार्क्ससाठी. म्हणजे पठित तुमच्या पुस्तकामधला येतो प्रश्न तुम्हाला. ओके, पाहू शकता अ आणि आ म्हणजे 2 पॅराग्राफ येतात तुम्हाला. एक अ मध्ये सेम आकलन कृती, शब्दसंपदा अभिव्यक्ती आणि आ मध्ये सुद्धा आकलन कृती, शब्दसंपदा अभिव्यक्ती असे 2 पॅराग्राफ मिळून तुम्हाला 8+8 16 मार्कासाठी 2 पॅराग्राफ येतात. ओके, त्यानंतर हे 4 मार्कासाठी एक अपठित पुस्तकाबाहेरचा पॅराग्राफ येतो. टोटल 20 मार्कासाठी तुम्हाला विभाग 1 गद्य विभाग विचारला जातो. ओके, त्यानंतर आहे तुमचा विभाग 2 पद्य विभाग. विभाग 2 पद्य विभागामध्ये प्रश्न क्रमांक 2 अ आणि आ म्हणजे 2 येतात तुम्हाला. त्यामध्ये पाहू शकता पठित पद्यांश. पद्यांश म्हणजेच काय होते? पद्यांश म्हणजेच होते तुमची कविता. पठित पद्यांशमध्ये 3 प्रश्न विचारतात तुम्हाला. आकलन कृती, शब्दसंपदा, सरळ अर्थ. आकलन कृतीमध्ये शब्दसंपदा किंवा सरळ अर्थामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतात हे पुढे डीपमध्ये मी सांगतो तुम्हाला. आता आपण हे वरती इथं पाहतो. तर टोटल 6 मार्कासाठी एक कविता येते आणि यामध्ये अ आणि आ म्हणजे असे 2 कविता विचारल्या जातात. टोटल 12 मार्क्ससाठी. ओके, याच विभागामध्ये कवितेच्या विभागामध्ये 12 मार्क्ससाठी तुम्हाला विभाग 2 मध्ये प्रश्न येतात 2 कवितेवरती. त्यानंतर विभाग 3 येते तुमचा पूरक पठण. पूरक पठणमध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 अ आणि आ विचारतात. पठित गद्यांश तुम्हाला येते, आकलन कृती ओके आणि अभिव्यक्ती. त्यानंतर पठित पद्यांश येते म्हणजे कविता, आकलन कृती आणि अभिव्यक्ती. टोटल 4+4 8 मार्कासाठी पूरक पठण हा विभाग तुम्हाला येते. यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात, तुम्हाला पॅराग्राफ येतो का यामध्ये की डायरेक्टली प्रश्न येतात, हे आपण पुढे डीपमध्ये पाहूया. आता आपण सध्या वरती इथं पाहत आहोत. त्यानंतर विभाग क्रमांक 4 येतो भाषा अध्ययन म्हणजे व्याकरणाचा. व्याकरण तुम्हाला टोटल 14 मार्क्ससाठी यामध्ये विचारतात आणि पाहू शकता 11 घटकों पर 14 मार्क के लिए 11 प्रश्न म्हणजे 11 प्रश्न तुम्हाला विचारतात 14 मार्क्ससाठी. म्हणजे कोणता प्रश्न 1 मार्कला, कोणता 2 मार्कला, कोणता 1 मार्कला, कोणता 2 मार्कला असे तुम्हाला 11 प्रश्न विचारतात 14 मार्क्ससाठी आणि ते व्याकरणाचे असतात. तर व्याकरणाचे जे 100% फिक्स क्वेश्चन असतात, ओके 100% फिक्स क्वेश्चन असतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण कंप्लीट पहा. त्यानंतर विभाग क्रमांक 5 येतो शेवटचा विभाग आणि सर्वात महत्त्वाचा विभाग येतो तो म्हणजेच की रचना विभाग उपयोजित लेखन. ओके, रचना विभाग उपयोजित लेखन विचारतात. तर यामध्ये पाहू शकता प्रश्न क्रमांक 5 अ येतो तुम्हाला. पहिला प्रश्न पत्रलेखन, दुसरा गद्य आकलन. 5+4 9 मार्कासाठी तुम्हाला येतो. पत्रलेखन 100% ठरलेलं आहे, गद्य आकलन 100% ठरलेलं आहे 9 मार्क्ससाठी. नंतर प्रश्न क्रमांक 5 आ येतो तुम्हाला. 2 कृतियों में से कोई भी एक हल करना होगा. ओके, 2 पैकी कोणती एक सोडवायचं असते तुम्हाला. वृत्तांत लेखन करा किंवा कहाणी लेखन करा 5 मार्कासाठी. एक असतो विज्ञापन लेखन 5 मार्क्ससाठी आणि प्रश्न क्रमांक 5 ई असतो याचमध्ये तो म्हणजेच की निबंध लेखन 7 मार्कसाठी. म्हणजे एकूण पाहू शकता टोटल हे 9 मार्क मिळून एकूण टोटल तुम्हाला 26 मार्कासाठी हा रचना विभाग येतो तुम्हाला. 26 मार्क आणि 26 मार्क आपल्याला घ्यायचेच आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे हे 26 मार्क तुमचे कन्फर्म होणार आहेत हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर. कारण की एक प्रश्न आपण इथं पाहूया कशा पद्धतीचे तुम्हाला येतात. त्यासोबतच आता हे जे 26 मार्क 100% ठरलेले प्रश्न आहेत, अजून असे 100% ठरलेले काही प्रश्न आहेत जे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ओके, तर पाहू शकता हे तुमचा पेपर पॅटर्न झाला हिंदीचा की कशा पद्धतीने तुम्हाला विभाग असतात. टोटल 5 विभाग असतात आणि टोटल तुम्हाला अशा पद्धतीने हा विभाग जो असतो म्हणजे प्रश्नपत्रिका असते टोटल 80 मार्काची हिंदीची ते तुम्हाला इथं विचारल्या जाते. तर आपण पहिला पॉईंट पाहिला इथं तो म्हणजेच की पेपर पॅटर्न. ज्यांना माहिती नसेल त्यांना माहिती झाला. आता सेकंड गोष्ट आपण पाहणार आहोत ते म्हणजेच की आपल्याला बेस्ट मार्क्स घ्यायचे आहेत ते म्हणजेच की टाईम मॅनेजमेंट करून. आता बेस्ट मार्क्स घ्यायचे आहेत टाईम मॅनेजमेंट करून. आता टाईम मॅनेजमेंट नेमकं तुम्हाला मी काय सांगत आहे लक्षात ठेवा. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला आता घरी तुम्ही अभ्यास करण्यासाठी नाही, तर तुम्हाला जे 3 तास 10 मिनिटे मिळणार आहेत ना तुमचा पेपर सोडवण्यासाठी 80 मार्काचा, तर या 3 तास 10 मिनिटामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. लक्षात ठेवा. पहा 3 तास 10 मिनिटे म्हणायला जरी सोपी असलं बट 80 मार्काचा पेपर सोडवायचा आहे आणि हिंदीचा पेपर आहे त्यामध्ये खूप तुम्हाला लिहावं लागते. ओके, खूप लिहावं लागते त्यामध्ये, म्हणून सोपी गोष्ट नाही आहे 3 तासामध्ये पूर्ण पेपर कंप्लीट सोडवणे. ओके, आता
काही विद्यार्थ्यांकडे असणार स्ट्रॅटेजी की कशा पद्धतीने आपण 3 तासामध्ये पेपर सोडवू शकतो पूर्ण 80 मार्काचा. बट विद्यार्थी मित्रांनो, मी माझी स्ट्रॅटेजी तुम्हाला शेअर करतो, जी की मी खरंच 10वी मध्ये असताना इथं यूज केलेली होती हिंदीच्या पेपरसाठी. ओके. आणि हिंदीचे मी तुम्हाला बिनधास्त मार्क्स सांगतो. मला हिंदीमध्ये किती मार्क्स मिळाले होते, तर हिंदीमध्ये मला 90 मार्क्स मिळाले होते. ओके. 90 मार्क्स मला मिळाले होते हिंदीच्या पेपरमध्ये. ओके. तर माझी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शेअर करतो की कशा पद्धतीने तुम्हाला कमी वेळेमध्ये म्हणजे पेपर पूर्ण सोडवू शकता तुम्ही. कारण की मराठी आणि इंग्लिशचा तुमचा जो पेपर झालेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉमेंट्समध्ये सुद्धा सांगितलं, Instagramवरती सुद्धा सांगितलं की दादा, आम्हाला वेळ पुरला नाहीये. आमचा जो वेळ आहे तो इथं शिल्लक राहिलेला नव्हता. आमचा पेपर पूर्ण आम्ही सोडवला नाही. आम्हाला वेळच मिळाला नाही. 3 तास 10 मिनिटे कमी पडले. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, टाईम मॅनेजमेंट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की पहा, की तुमचा जो पेपर तुम्ही सोडवता, तुमच्या एक्झाम हॉलमध्ये तुम्ही असता. ओके. तर पेपर सोडवताना तुमच्या एक्झाम हॉलमध्ये तेव्हाचं जे वातावरण असते ना, ते काही वेगळंच असते. वेगळं कसं? कारण की तेव्हा तुम्हाला जेव्हा पेपर सोडवता तुम्ही, तर त्यामध्ये तुम्हाला वेळ कसा निघून जाते हे माहिती पडत नाही. ओके. 3 तास तुमचे असेच निघून जातात. तुम्हाला घरी 3 तास खूप वाटत असतील, बट तुमच्या पेपर लिहिताना 3 तास तुम्हाला बातच लवकरच निघून जातात. त्यामुळे तेव्हा वातावरण वेगळं असते. तर त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही टाईम मॅनेजमेंट करू शकता हे तुम्हाला मी सांगत आहे. ठीक आहे. पेपर पॅटर्न पाहिला. आता चला आपण टाईम मॅनेजमेंट बेस्ट मार्क्स कसे घ्यायचे पाहूया. तर पहा, तुम्हाला जे विभाग दिलेले असतात, ते विभाग तर तुम्हाला दिलेले असतात. तर यामध्ये सर्वात शेवटचा विभाग तुमचा येतो, तो म्हणजेच की रचना विभाग, तुमचा उपयोजित लेखन. तर यापासून तुम्हाला काय करायचं आहे, की पेपर लिहिण्याची सुरुवात करायची आहे. ओके. आता रचना विभाग, उपयोजित लेखन 26 मार्कासाठी येते. आता यापासून तुम्हाला काय पेपर लिहिण्याची सुरुवात करायची आहे. तुम्ही म्हणसाल, की दादा तू काय सांगत आहे आम्हाला? पेपर सुरुवात लिहिण्याची करायला आम्हाला जे करायचे आहे ते म्हणजेच की विभाग 5 पासून. बट आपले मार्क्स कट होतील ना. तुमचे मार्क्स अजिबातही कट होणार नाही आहेत. कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही विभागापासून सुरुवात करू शकता. असा कोणताच नियम नाही की तुम्ही याच विभागापासून म्हणजे पहिल्या विभागापासून सुरुवात करा म्हणून किंवा कोणत्याही विभागापासून करा म्हणून. तुम्ही कोणत्याही विभागापासून सुरुवात करू शकता. ओके. बिनधास्त. तुमचे मार्क्स कट होणार नाही आहेत. मार्क्स कधी कट होतात? तुम्ही जर विभाग क्रमांक बरोबर टाकला नाही, प्रश्न नंबर बरोबर टाकला नाही, प्रश्न क्रमांक बरोबर टाकला नाही, तर तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. बरोबर लिहिलं नाही तुम्ही तर. बट कोणत्याही विभागापासून सुरुवात केली तर मार्क्स कट होत नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला जर 3 तास 10 मिनिटे आहेत, त्यामध्ये पूर्ण पेपर सोडवायचा असेल तर विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात करायची. आता यापासून सुरुवात का करायची याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पहा, तुम्हाला हा इथं प्रश्न विचारला जातो, प्रश्न क्रमांक 5 मध्ये पत्रलेखन. ओके. पत्रलेखन विचारतात. त्यानंतर गद्य आकलन विचारतात. ओके. त्यानंतर तुम्हाला वृत्तांत लेखन, कहाणी लेखन, विज्ञापन लेखन आणि निबंध लेखन हे प्रश्न तुम्हाला विचारतात 26 मार्कासाठी. आता हे जे प्रश्न आहेत यामध्ये काही बदल होणार नाहीये. कारण की आता पत्रलेखन आहे तुमचं. पत्रलेखन 100% ठरलेलं आहे. ओके. पत्रलेखन 100% ठरलेलं आहे. यामध्ये काही बदल होणार नाही. ठीक आहे. फक्त पत्रलेखनामध्ये तुम्हाला औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र हे 2 पत्र असतात. त्यापैकी कोणते एक तुम्हाला लिहायचं असते. यामध्ये काही बदल होत नसतो. त्यानंतर तुम्हाला गद्य आकलन असते, प्रश्न निर्मिती. यामध्ये सुद्धा काही बदल होत नाही प्रश्नामध्ये. सेम असतो तुम्हाला. यामध्ये टॉपिकमध्ये काही बदल होत नाही प्रश्नाच्या. त्यानंतर तुम्हाला वृत्तांत लेखन आहे, त्यानंतर कहाणी लेखन आहे. तर यामध्ये तुम्हाला बदल होणार नाहीये. ओके. त्यामुळे 100% ठरलेले प्रश्न आहेत. आता निबंध लेखन आहे, विज्ञापन लेखन आहे. निबंध लेखन तुम्हाला माहिती आहे की 100% आपल्याला 3 इथं हे जे टॉपिक आहेत दिलेले असतील, त्यापैकी कोणतेही एका विषयावर आपल्याला काय निबंध लिहायचा आहे 7 मार्कासाठी. हे तुम्हाला माहिती आहे. मग आता जर तुम्ही हे माहिती आहे तुम्हाला निबंध लेखन येते, विज्ञापन लेखन येते, वृत्तांत लेखन येते. ओके. त्यानंतर गद्य आकलन, पत्र लेखन येते. हे तुम्हाला पेपरच्या अगोदरच माहिती आहे. तुम्ही आता व्हिडिओ पाहता. मग याची तुम्ही तयारी करून जाऊ शकता ना, की पत्रलेखन, औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र कसं लिहितात हे जर तुम्ही पाहून गेले, मग पत्रलेखन कोणतंही हो, तुम्ही ते सोडवू शकता. 5 मार्क घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला गद्य आकलन आहे, प्रश्न निर्मिती करायची आहे. मग प्रश्न निर्मितीचा प्रश्न कसा सोडवू शकता हे तुम्हाला माहिती पडलं. याचं तुम्ही 1 ते 2 प्रश्नांची प्रॅक्टिस करून गेले तर हे तुम्हाला समजणार की हां, आपण असं उत्तर याचं लिहू शकतो. त्याचबरोबर पुढचे तुमचे प्रश्न आहेत वृत्तांत लेखन, कहाणी लेखन याची तुम्ही प्रॅक्टिस करून गेले. विज्ञापन लेखन, निबंध लेखन कसं लिहितात याची तुम्ही लेक्चर पाहिले. लेक्चर पाहिल्यानंतर 1 ते 2 प्रश्नांची प्रॅक्टिस करून गेले तर तुम्ही सोडवू शकता ना, ते गॅरंटीड सोडवू शकता तुम्ही. तर त्यामुळे 100% ठरलेले प्रश्न आहेत. म्हणून याच्यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. कारण की पहा, तुमच्याकडे जे 3 तास आहेत त्या 3 तासामध्ये हे जे 26 मार्काचे तुम्हाला इथं दिलेले आहेत
मार्क दिलेले आहेत या टोटल प्रश्नासाठी, तर तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो. आता पत्रलेखन 5 मार्कसाठी आहे, गद्य आकलन आहे तुम्हाला, ओके. त्यानंतर वृत्तांत लेखन आहे, ओके. त्यानंतर तुम्हाला इथं विज्ञापन लेखन आणि निबंध लेखन आहे. हे जे टोटल प्रश्न आहेत मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो. जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस करून गेले, समजून गेले पेपरच्या अगोदर, तर तुम्ही हे प्रश्न 35 ते 40 मिनिटामध्ये 100% सांगतो. जवळपास तुमचे 35 ते 40 मिनिटामध्ये हे सोडवणं तुमचं होऊन जाणार आहे. आता 35 ते 40 मिनिटामध्ये दादा तुम्ही म्हणत असाल की कसं होणार आहे? होणार आहे. फक्त तुम्हाला काय तेवढी प्रॅक्टिस पाहिजे पेपरच्या अगोदर पत्रलेखनाची आणि या सर्व प्रश्नांची विभाग 5 मधल्या. आता हे 26 मार्क पाहू शकता 35 ते 40 मिनिटामध्ये कव्हर होत आहेत आपले. मग राहायला आपला किती वेळ आहे ना? आपल्याकडे खूप वेळ आहे. ओके. आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही आम्हाला विभाग 5 पासून सुरुवात सांगितली, विभाग 1 पासून सुरुवात का नाही सांगितली? कारण की पहा विभाग 1 मध्ये म्हणजे गद्य आकलन असेल किंवा पद्यमध्ये असेल तुम्हाला, ओके. तर त्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ दिला असतो, तुम्हाला कविता दिली असते. मग त्यामधून तुम्हाला उत्तरं शोधून लिहावे लागतात. ठीक आहे, उत्तर शोधून पण सोपी आहे. बट त्यामध्ये तुम्हाला प्रश्न असतात, ओके. त्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ वाचावा लागतो कारण की बिना वाच्याचा तुम्हाला इथं उत्तरं शोधण्यामध्ये भारी जाऊ शकते, कठीण जाऊ शकते. त्यामुळे उत्तरं तुम्हाला शोधून लिहावी लागतील पॅराग्राफमधून. मग पॅराग्राफ तुम्हाला वाचणे, त्यामध्ये वेळ जातो. त्यानंतर तुम्हाला उत्तरं शोधून लिहिणे, त्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला आकृत्या येत असतात आकलन कृतीमध्ये, ओके. यामध्ये तुम्हाला वेळ जातो. त्यामुळे हा वेळ तुमचा इथं वाचावा, त्यासाठी सुरुवात तुम्हाला विभाग 5 पासून करावी लागणार. आता असं नाही की मग यामध्ये तुम्हाला वेळ द्यावालाही लागणार. बट जर तुम्ही विभाग 5 पासून सुरुवात केली आणि यामध्ये 26 मार्काचं मी सांगतो 45 मिनिटं धरा तुम्ही, 40 ते 45 मिनिटामध्ये तुम्ही हा पूर्ण पेपर विभाग 5 सोडवला, तर विद्यार्थी मित्र तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार ना, विभाग 5 झाल्यानंतर विभाग 1 तुम्हाला सोडवायचा आहे. त्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पूर्ण पेपर सोडवून याल. तुमचा इथं वेळ वाचणार आहे. अर्धा तास तुमचा शिल्लक राहू शकते जर तुम्ही इथं विभाग 5 पासून सुरुवात केली तर. बट कधी करायची? जेव्हा तुमचा याचा पूर्ण अभ्यास झालेला असेल तर, ओके. किंवा तुमच्याकडे वेगळी काही स्ट्रॅटेजी असेल तर ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता. पण ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, जी मी 10वी मध्ये असताना 12वी मध्ये असताना यूज केली होती, ओके. तर यापासून तुम्ही सुरुवात करायची, ओके. आता हे झालं. आता मी तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करतो पत्रलेखन वगैरे कशा पद्धतीने करायचं, ठीक आहे. अजून आपलं झालेलं नाहीये की बेस्ट मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि टाइम मॅनेजमेंट करू, अजून आपण संपलेलं नाहीये. आता मी तुम्हाला सुरुवात सांगितली उपयोजित लेखनपासून विभाग 5 पासून रचना विभागापासून. बट आता तुम्हाला यामधला प्रत्येक प्रश्न थोडाफार एक्सप्लेन करतो, ठीक आहे. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते पत्रलेखन वगैरे कसं करायचं आणि बाकीचे क्वेश्चन, ठीक आहे. तर तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण बाकीचा पेपर कसा लिहायचा 1 बाय 1 ते सांगतो, ठीक आहे. टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ते सांगतो. तर पहा प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये पत्रलेखन असते. पत्रलेखनामध्ये तुम्हाला 2 प्रश्न येत असतात. पहिला म्हणजेच की औपचारिक आणि अनौपचारिक, ठीक आहे. औपचारिक असते आणि अनौपचारिक असते. औपचारिक पत्र म्हणजेच काय, की तुम्ही एक ऑफिशियल वर्क म्हणतो ना त्याला. ऑफिशियल म्हणजे समजा एक तुम्ही कार्यालयाला पत्र लिहता, ओके. कार्यालय किंवा एखाद्या शिक्षकाला किंवा मुख्याध्यापकाला पत्र लिहतात, तर त्याला म्हणतात इथं औपचारिक पत्र. जसं तुमचं फॉर्मल लेटर होतं इंग्लिशमध्ये, तसं यामध्ये औपचारिक पत्र आहे, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आता पाहू शकता तुम्हाला इथं औपचारिक पत्र कोणतं आहे यामध्ये मी तुम्हाला सांगतो. तर यामध्ये तुम्हाला पाहू शकता की हे तुम्हाला दिलं आहे मयूर त्रिवेदी 12 मॉडल कॉलनी शास्त्रीनगर, ओके. नारायणगाव से व्यवस्थापकीय विजय पुस्तकालय महात्मा गांधी पथ राजगुरु नगर को सूचना पत्र के अनुसार, ओके, सूची पत्र के अनुसार पुस्तके प्राप्त होने की शिकायत करते हुए पत्रलेखन करना है. आता हे जे तुम्ही लिहता हे कोणाला लिहताय? हे तुम्ही लिहता व्यवस्थापकाला, ओके. व्यवस्थापक जो असेल विजय पुस्तकालय महात्मा गांधी पथ राजगुरु नगर यांना. आता हे ऑफिशियल झालं, ओके, औपचारिक झालं. मग आता पत्रलेखन करताना काय करायचं पाहू शकता. हे औपचारिक झालं आणि अनौपचारिक सांगून देतो. अनौपचारिक म्हणजेच तुम्ही तुमच्या मित्राला लिहता, सहेलीला लिहता किंवा तुम्ही घरी कोणाला बाबाला लिहता, वडिलाला लिहता, आईला लिहता किंवा एखाद्या भावाला तुम्ही लिहता, तर ते झालं तुमचं फॅमिलीमधलं लिहत असाल तुम्ही, तर ते झालं तुमचं अनौपचारिक पत्र. तर यामध्ये पाहू शकता औपचारिक पत्र असेल किंवा अनौपचारिक पत्र असेल, यामध्ये तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? पत्रलेखन करणे सोपी आहे. पत्रलेखनाचा फॉर्मॅट सुद्धा सोपी आहे. जे तुम्ही ॲड्रेस वगैरे लिहाल ते तुम्ही सर्व डाव्या साईडने लिहायचं आहे, ओके. आणि पाहू शकता ॲड्रेस
सर्वात महत्त्वाचं कोणतेही पत्र असो औपचारिक किंवा अनौपचारिक त्यामध्ये अगोदर तुम्ही जो ॲड्रेस असतो जो पत्ता असतो तो म्हणजे फाइंड करायचा. कसं पहा की समजा आता दिलं आहे सुमित साधना किंवा मोरे विजय चौक जळगाव से अपने मित्र को सहेली को ओके. आता बघू शकता सुमित किंवा साधना मोरे विजय चौक जळगाव हा एक पत्ता आणि नाव झालं. दुसरा पत्ता आणि नाव पहा की मधु किंवा मधुलिका शिंदे शिंदेवाडी माधवपंत रोड अहमदनगर हे एक काय झालं नाव आणि पत्ता झाला. ठीक आहे. तर 2 नाव आणि पत्ता औपचारिक पत्र असो किंवा अनौपचारिक पत्र असो त्यामध्ये शोधायचं. आता आता विषय शोधायचा इथं की विषय कोणता आहे पत्र लिहिण्याचा की पहा नववर्ष की शुभकामनाएं देते हुए नवीन वर्षाची शुभेच्छा देण्यासाठी काय दिलं आहे इथं पत्र तुम्हाला लिहायचं आहे. आता आपण पाहिलं की कोण कोणाला पत्र पाठवत आहे तर सुमित साधना मोरे विजय चौक जळगाव से. आता सुमित आपण एक कोणते उदाहरण घेऊ आपण मी घेतो की सुमित मोरे विजय चौक जळगाव हे काय पत्र लिहित आहे हा ओके. त्यानंतर कोणाला लिहित आहे मित्राला लिहित आहे मधु शिंदे शिंदेवाडी माधवपंत रोड अहमदनगर याला आणि विषय कोणता आहे नववर्षाची शुभेच्छा देण्यासाठी. मग तुम्ही काय करू शकता की इथं तुम्हाला लिहायचं आहे पाहू शकता नाव लिहायचं आहे ओके. कोण इथं म्हणजे पत्र वगैरे पाठवण्यासाठी ठीक आहे नाव आणि पत्ता त्यानंतर तारीख लिहायची आहे त्यानंतर लिहायचं आहे प्रिय मित्र ठीक आहे प्रिय मित्र आणि त्यानंतर तुम्हाला जो विषय आहे नवीन वर्षात शुभेच्छा तर तुम्ही काय करायचं 1 ते 2 पॅराग्राफमध्ये लिहायचं आणि त्यानंतर खाली तुमचं नाव लिहायचं ठीक आहे. जो पत्र लिहित आहे ना तर त्याचं तुम्हाला इथं काय लिहायचं आहे नाव लिहायचं आहे ओके. आता तुम्ही पाहू शकता की वरती हा जो पत्ता आहे ना हा तुमचा मित्राचा जो असेल तो तुम्हाला इथं लिहायचा एवढं लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने फॉर्मॅट झाला तुमचा पत्र लिहिण्याचा औपचारिक अनौपचारिक पत्र. त्यानंतर अनौपचारिक जे पत्र असते औपचारिक जे पत्र असते ते सुद्धा सेम असते. त्यामध्ये फक्त बदल एवढा होतो की जे तुम्ही इथं लिहिता म्हणजे जे ज्याला पत्र लिहिता तुम्ही तर त्याचं काय करता की दिनांक वगैरे तर लिहिता आणि त्यानंतर महत्त्वाचं असते की तुम्ही लिहिता इथं प्रती ठीक आहे. प्रती लिहिता आणि त्यानंतर खाली इथं लिहिता म्हणजे ॲड्रेस लिहिताना त्याचं काय लिहिता इथं नाव वगैरे लिहिता आणि त्याचा पत्ता लिहिता ठीक आहे. आणि तुम्ही इथं मधात काय लिहिता इथं मध्ये लिहिता तुम्ही नाव वगैरे लिहून झाल्यानंतर तारीख लिहिल्यानंतर विषय लिहिता. विषय लिहिल्यानंतर तुम्ही काय करता इथं पत्राचा जो विषय आहे की पुस्तकं प्राप्त नाही झाली म्हणून काय इथं शिकायत करण्यासाठी पत्र लिहिता. लक्षात ठेवा फॉर्मॅट मी सांगत आहे. इथं पत्ता आला ओके. पत्ता आल्यानंतर इथं काय म्हणजे प्रति लिहून काय झालं इथं पत्ता वगैरे तारीख वगैरे लिहिली त्यानंतर इथं काय लिहिला विषय लिहिला. विषय लिहिल्यानंतर इथं काय लिहिलं महोदय ओके. काय लिहाल तुम्ही महोदय लिहाल ओके महोदय. नंतर कॉमा द्यायचा नंतर पत्राला सुरुवात करायची जो पत्राचा विषय तो लिहायचा आणि खाली शेवटी तुमचं नाव जे असेल ते लिहायचं ठीक आहे. नाव वगैरे पत्ता वगैरे ते लिहू शकता तुम्ही ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे. आता तुम्हाला औपचारिक किंवा अनौपचारिक दोनपैकी एक कोणतेही सोडवायचं 5 मार्क तुम्हाला इथं मिळून जाणार. नंतर आहे तुम्हाला गद्य आकलन दुसरा प्रश्न. तर यामध्ये 4 मार्कासाठी आहे आणि खूप सोपी आहे. कसं सोपी आहे पहा तुम्हाला एक सिंपल पॅरेग्राफ दिला जातो एक गद्य दिल्या जाते. तर या पॅरेग्राफमधून तुम्हाला निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में हो. प्रश्न तयार करायचे आहेत तुम्हाला. कसे तयार करायचे आहेत पहा. समजा आता एक हे आहे पॅरेग्राफ तुम्हाला द्यायचा आहे. सोप्या पद्धतीने काम करायचं. पॅरेग्राफ तुम्हाला हळूहळू वाचायचा आहे. कसा पहा की भारतीय सौभाग्य सूर्य की प्रथम रश्मियाँ हमें अब दिखाई देने लगी है ओके. बहुमत से हिंदी भारत को ओके बहुमत से हिंदी भारत की राष्ट्रभाषा मानी जा चुकी है ओके. आता यामध्ये प्रश्न तुम्ही तयार करू शकता की बहुमत से हिंदी भारत की राष्ट्रभाषा मानी जा चुकी है ओके. तर आता असा प्रश्न तुम्ही तयार करू शकता की बहुमत से कौन सी भारत की राष्ट्रभाषा मानी जा चुकी है. मग याचं उत्तर कसं येईल पहा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की बहुमत से ओके लक्षात ठेवा बहुमत से भारत की ओके बहुमत से भारत की कौन सी ओके बहुमत से भारत की कौन सी राष्ट्रभाषा ओके राष्ट्रभाषा मानी जा चुकी है आणि शेवटी काय प्रश्नचिन्ह. म्हणजे याचं उत्तर काय येणार आता की बहुमत से हिंदी भारत की राष्ट्रभाषा मानी जा चुकी है. म्हणजे आपण इथं काय केलं एक प्रश्न तयार केला ओके. आपण पॅरेग्राफ वाचला आणि पॅरेग्राफवरून एका वाक्यात जे उत्तर असेल त्याचं आपण काय केलं प्रश्न तयार केलं आणि एका वाक्यात आपण इथं उत्तर त्यामध्ये आहे अशा पद्धतीचा प्रश्न तयार केला. म्हणजे समजू शकता की तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे त्यामध्ये की ज्याचं उत्तर एका वाक्यामध्ये याच पॅरेग्राफमध्ये दिलेलं असेल ठीक आहे. म्हणून पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा आणि 4 प्रश्न इथं तयार करायचे. लक्षात ठेवा 4 प्रश्न तयार करायचे ज्याचे एका
वाक्यात उत्तर आहे. 4 मार्कासाठी तुम्हाला इथं मिळून जाणार आहे. अशा पद्धतीने 2 मार्कासाठी दुसरा क्रमांकाचा प्रश्न येतो. त्यामध्ये ऑरमध्ये कोणताही प्रश्न नाही आला, तुम्हाला हा सोडवायचाच आहे. ठीक आहे, सोपी आहे, समजून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 येते तुम्हाला आ मध्ये. यामध्ये तुम्हाला करायचं असते ते म्हणजेच की वृत्तांत लेखन. ओके, लक्षात ठेवा आता वृत्तांत लेखन कसं करायचं. तर यामध्ये पाहू शकता की सर्वोदय विद्यालय संगमनेर में मनाए गए वन महोत्सव का रोचक वृत्तांत लिखिए. वृत्तांत में स्थान, काल, घटना का उल्लेख आवश्यक. ओके, आता पाहू शकता 5 मार्कासाठी तुम्हाला काय दिले जाते हे वृत्तांत. आता पाहू शकता वृत्तांत म्हणजेच काय. वृत्तांत म्हणजे तुम्ही समजू शकता वृत्तपत्र. ओके, वृत्तपत्रक म्हणजेच काय तुमचं न्यूजपेपर असते ना, तर यामध्ये समजून घ्या जे असते तुमचं न्यूजपेपर. तर न्यूजपेपरमध्ये जशी तुम्ही न्यूज वाचता, आता मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये तुम्ही मराठीमध्ये बातमी लेखन केलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्टचा प्रश्न आला होता ना, तर तशा पद्धतीचा हा तुम्हाला प्रश्न दिला आहे. काय करायचं सोपी आहे. जो तुम्हाला प्रश्न दिला आहे तो वाचायचा बरोबर. जसं की सर्वोदय विद्यालय संगमनेर में मनाए गए वन महोत्सव का रोचक वृत्तांत लिखे. ओके, म्हणजे सर्वात अगोदर काय करायचं, असं तुम्ही काय करायचं, हेडिंग द्यायचं. हेडिंग कोणतं द्यायचं, जो तुम्हाला टॉपिक दिला आहे त्या रिलेटेड. जसं की आता सर्वोदय विद्यालय संगमनेर में मनाए गए वन महोत्सव का रोचक वृत्तांत. मग तुम्ही हेडिंग असं देऊ शकता की सर्वोदय विद्यालय में मनाया गया वन महोत्सव. ओके, असं तुम्ही हेडिंग देऊ शकता. इथं समजा तुम्ही हेडिंग दिलं की सर्वोदय विद्यालय में मनाया गया वन महोत्सव. ओके, असं तुम्ही हेडिंग द्यायचं. हेडिंग का द्यायचं, जसं तुमचा न्यूजपेपरमध्ये तुम्ही न्यूज वाचता ना, त्यामध्ये सुरुवातीला हेडिंग असते. त्यानंतर हेडिंग झाल्यानंतर तुम्हाला इथं काय द्यायचं आहे, इथं तुम्हाला द्यायचं आहे म्हणजेच लिहायचं आहे तारीख लिहायची आहे आणि हे लिहायचं आहे ठिकाण लिहायचं आहे. तारीख आणि ठिकाण कसं लिहायचं पाहू शकता. आता इथं काय दिलं आहे तुम्हाला सर्वोदय विद्यालय. पहिले तुम्ही काय लिहायचं संगमनेर, तुम्हाला ठिकाण दिलं आहे. ओके, संगमनेर लिहायचं आणि तुम्हाला जो तारीख वाटते, ज्यानुसार बरोबर तारीख वाटते ते तारीख लिहायची तिथं. ओके, आता तुम्ही न्यूजपेपर वाचता, न्यूजपेपरमध्ये वाचल्यानंतर तुम्हाला घटनेची तारीख आणि त्याचं ठिकाण दिलं असते ना, तसं तुम्ही तारीख आणि ठिकाण लिहायचं. त्यानंतर आता पूर्ण 1 बाय 1 छोटे छोटे पॅराग्राफ करून तुम्हाला काय लिहायचं आहे, हे जे पूर्ण टॉपिक दिलं आहे की वन महोत्सव इथं साजरा करण्यात आला होता. ओके, वन महोत्सव. मग त्याचं वृत्तांत में स्थान म्हणजे कोणत्या ठिकाणी वन महोत्सव सर्वोदय विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला होता. काल म्हणजे कोणत्या वेळेस साजरा करण्यात आला होता. तर घटना म्हणजे घटना का उल्लेख. घटना का उल्लेख म्हणजेच काय की जसं जसं तिथं कार्यक्रम साजरा करण्यात आला होता तशा तशा पद्धतीने तुम्ही लिहायचं. म्हणजे सर्वोदय विद्यालय में संगमनेर में एक कार्यक्रम आयोजित किया गया था वन महोत्सव का. उसमें वन महोत्सव कार्यक्रम में अतिथि थे. ओके, अध्यक्ष थे. उसमें कार्यक्रम अच्छे तरीके से मनाया गया है. उसमें दीप प्रज्वलन हुआ, जैसे कि अतिथि आए, उसके बाद अलग अलग भाषण हुए, भाषण दिए विद्यार्थियों ने और शिक्षकों में भी. ओके, शिक्षकों ने भी भाषण दिए. असं तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. म्हणजे जशा जशा पद्धतीची इथं काय झाली, घटना झाली, ओके, कार्यक्रम झाला, तसं तुम्ही लिहायचं आहे. आता तुम्हाला असा टॉपिक दिला, यावरती तुम्ही सोडवून पहा. अजून 1 ते 2 टॉपिक आहेत, त्याच्यावरती तुम्ही सोडून पहा, तुम्हाला येऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला अथवा म्हणजे ऑरमध्ये प्रश्न असतो, एक तर हा सोडवा वृत्तांत लेखन किंवा कहाणी लेखन तुम्ही सोडवू शकता. कहाणी लेखन पहा कसं करायचं. तर कहाणी लेखनमध्ये तुम्हाला देण्यात येत असते एक कहाणी, अर्धवट कहाणी दिलेली असते. त्या अर्धवट कहाणी तुम्हाला पूर्ण करायची असते. आता अर्धवट कहाणी म्हणजेच काय, जसं की आता कार में बैठते हुए सेठ का बटुआ गिरना, गरीब विद्यार्थियों को मिलना. आता तुम्ही यामध्ये पूर्ण अगोदर हे सर्व वाचून घ्यायचं. त्यानुसार तुम्ही काय करायचं की यामध्ये तुम्हाला हे दिलेलं असते टोटल 5 मार्कासाठी. तर 5 मार्कासाठी तुम्हाला हे जे दिलं असते, तर 5 मार्कासाठी तुम्ही यामध्ये लिहायचं आहे. कसं लिहायचं आहे पहा. जसं की आता तुम्हाला सुरुवातचे 2 वाक्य आहेत, कार में बैठते हुए सेठ का बटुआ गिरना आणि गरीब विद्यार्थियों को मिलना. यामध्ये तुम्ही एक पॅराग्राफ तयार करायचा. कसा की कार में बैठते हुए सेठ का बटुआ गिरा और सेठ का बटुआ जैसे गिरता है तो उसमें बटुआ गिरने के बाद सेठ जो है ऑफिस के लिए निकल जाते हैं. वो ऑफिस के लिए निकलते हैं, फिर भी उनको याद नहीं रहता कि उनका जो बटुआ है वो गिरा है कहीं पर. लेकिन बाद में जब वह कॉफ़ी पीने को जाते हैं या फिर चाय पीने को जाते हैं, तो उनका जो पैसे देने होते हैं चाय के या फिर बटुए के, तो वो देखते हैं कि बटुआ तो खीसे में नहीं है. तो वो देखते हैं कि बटुआ कहाँ गया, ऑफिस में तो नहीं गया. तो ऑफिस में जाके देखते हैं, ऑफिस में नहीं होता. फिर वो सोचते हैं कि कहाँ गया होगा. तो उनको याद आता है की हम कार से आए थे. तो कार में वो जाके देखते हैं. म्हणजे अशा टाईपचं तुम्ही मनाने जोडायचं विद्यार्थी मित्रांनो. कारण की यामध्ये तुम्हाला मनाने लिहायलाच मार्क आहेत. 70 ते 80 शब्दामध्ये लिहायचं.
पहिल्या 2 वाक्याचा एक पॅराग्राफ, दुसऱ्या 2 वाक्याचा एक पॅराग्राफ, तिसऱ्या 2 वाक्याचा एक पॅराग्राफ, असं करत करत तुम्ही लिहायचं आणि सोप्या भाषेमध्ये लिहायचं. जास्त मोठे मोठे वाक्य नाही लिहायचे. जो पेपर चेक करतात त्यांना समजेल असे छोटे छोटे वाक्य लिहून मनाने लिहायचं. 5 मार्क सोप्या पद्धतीने तुम्ही यामध्ये मिळवू शकता. यामध्ये तुम्ही जे लिहाल ते अर्थपूर्ण असलं पाहिजे, त्याला अर्थ असला पाहिजे आणि शेवट बरोबर तुम्ही केला पाहिजे. ओके, असं तुम्ही कराल तर 70 ते 80 शब्दामध्ये तुम्ही लिहून 5 मार्क यामध्ये मिळू शकता. तर तुम्ही प्रॅक्टिस करा असे 2 ते 3 प्रश्नाची मॉडेल क्वेश्चन पेपरमध्ये किंवा मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपरमध्ये, तर तुम्हाला हे येऊन जाणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आहे विज्ञापन लेखन. विज्ञापन लेखनामध्ये तुम्हाला करायचं असते, लिहायचं असते ते म्हणजेच की विज्ञापन तयार. विज्ञापन म्हणजेच काय, ॲडव्हर्टाइजमेंट. जसं की इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ॲडव्हर्टाइजमेंट असते ना, ॲडव्हर्टाइजमेंट तयार करायची असते. जसं की पहा तुम्हाला इथे एक विषय दिलेला आहे. जसं की तुम्हाला दिलेला आहे की शुद्ध जल, विशेषज्ञों का मार्गदर्शन, स्वास्थ्यप्रद, बीमारियों से रक्षा, मूल्य. ओके, तुम्हाला काय दिलेलं असते, एक ॲडव्हर्टाइजमेंट तयार करायची असते. आता इथं अगोदर काय करायचं की विषय पाहायचा ॲडव्हर्टाइजमेंटचा म्हणजे विज्ञापन लेखनाचा. इथं विषय काय आहे की शुद्ध जल, विशेषज्ञों का मार्गदर्शन, ओके, बीमारियों से रक्षा. आता इथं मेन विषय हा आहे की विशेषज्ञों का मार्गदर्शन. ओके, विशेषज्ञों का मार्गदर्शन तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके, कायसाठी, तर तुम्हाला इथं बीमारियों से रक्षा, शुद्ध जल, स्वास्थ्यप्रद, ओके, यासाठी म्हणजे तुम्हाला दिलं आहे. मग याची ॲडव्हर्टाइजमेंट तयार करायची की बाबा विशेषज्ञ का मार्गदर्शन होणार आहे, तर मग तुम्ही इथं हेडिंग द्यायची की विशेषज्ञ का मार्गदर्शन. आणि शुद्ध जल म्हटलं ना, मग शुद्ध जलचं इथं तुम्ही काय करू शकता, शुद्ध जल लिहायचं, स्वास्थ्यप्रद लिहायचं. आता हे जे विशेषज्ञ का मार्गदर्शन आहे, तर यामध्ये काय आहे, शिबिर आहे समजा. मग शिबिर आहे, मग शिबिर कुठं होणार आहे, त्याचं ठिकाणाचं नाव, पत्ता, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच काय, त्याचं तुम्ही संपर्क क्रमांक लिहू शकता, संपर्क क्रमांक. ठीक आहे. मग आता संपर्क क्रमांकामध्ये तुम्ही खरंच जो रिअल मोबाईल नंबर असते तो नाही द्यायचा, कोणते, फॉर एक्झाम्पल 98XXXX10 पर्यंत तुम्ही असं लिहायचं. ठीक आहे त्यामध्ये. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं पत्तासुद्धा तुम्हाला जो वाटते तसा लिहायचा. ओके, त्यानंतर आता इथं काय दिलं आहे, मूल्य म्हणजेच काय की शिबिर तुम्हाला जॉईन करायचं आहे, शिबिरामध्ये जायचं, त्याचं म्हणजे मूल्य म्हणजेच काय, किंमत त्याची इथं असेल की बा शिबिर मूल्य, तर मग तुम्ही तिथे लिहायचं की बा 100 रुपये फी आहे की 99 रुपये फी आहे शिबिर जॉईन करायची. तर असं तुम्हाला काय करायचं असते, विज्ञापन तयार करायचं असते. आता मी तुम्हाला सांगतो विज्ञापन म्हणजेच काय. तुम्ही जे पॉम्पलेट पाहता ना, आता बऱ्याच म्हणजेच काय की सर्वांना पॉम्पलेट म्हणजे काय नक्की माहीतच असेल. आता पॉम्पलेट जाहिराती तुम्हाला दिसत असतील, विज्ञापन की एखाद्या ट्युशनचं, कॉलेजची किंवा एखादी कशाची तरी जाहिरात असते ना, तर तशा टाईप तुम्हाला हे विज्ञापन असते, तुम्ही ते लिहायचं असते 5 मार्कसाठी. आणि यामध्ये तुम्ही चित्रसुद्धा काढू शकता. चित्र कसं पहा, चित्र म्हणजे समजा शुद्ध जल सांगितलं, स्वास्थ्यप्रद सांगितलं, मग तुम्ही एक काढू शकता बा की एक माणूस आहे इथं खोकलत आहे, किंवा शुद्ध जल म्हणजेच काय की नळाचं चित्र काढू शकता, त्यामध्ये थेंब थेंब असं गळत आहेत, तर तशा टाईप. आता तुम्हाला सांगाल हा प्रश्न असा आहे म्हणून हे चित्र झाले. समजा तुम्हाला विज्ञापन सांगितलं की असं सांगितलं विज्ञापन की तुम्हाला एक टीव्ही आहे, टीव्ही विकायची आहे, तर टीव्हीचं चित्र तुम्ही काढा. ओके, किंवा बॅट आहे तुम्हाला, तर ते काढू शकता चित्र. किंवा क्रिकेट स्पर्धा होत आहे, तर क्रिकेट स्पर्धा होत आहे, तर मग क्रिकेटचं माहिती. म्हणजे एकूण तुम्हाला जाहिरात लेखन, विज्ञापन लेखन खूप सोपी आहे. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा, 3 ते 4 क्वेश्चनची तुम्हाला येऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला निबंध लेखन प्रश्न क्रमांक 5E मध्ये येते. यामध्ये टोटल तुम्हाला 3 निबंध देतात. आता निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए. 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला काय करायचं असते, निबंध लिहायचं असते. आता हे 3 पैकी कोणते एक निबंध लिहायचं आहे 7 मार्कासाठी. आता तुम्हाला माहिती आहे निबंध लेखन 100% येते. मग तुम्हाला काय करायचं आहे पहा की पर्वतीय स्थल की यात्रा, नंतर मैं हिमालय बोल रहा हूँ और महंगाई एक बिकट समस्या. असे 3 टाईपचे 3 याचे हे प्रकार आहेत. ओके, प्रकार आहेत. आता महंगाई एक बिकट समस्या हा काय झाला, हा एक वैचारिक निबंध झाला. तुम्ही मराठीमध्ये निबंध लेखन माहिती असेल तुम्हाला, तुम्ही वैचारिक निबंध नक्की लिहिला असेल. ओके, वैचारिक निबंध म्हणजेच काय की तुमचे इथं विचार मांडायचे. आता मी या 3 नंबरचा का सांगत आहे, कारण की वैचारिक म्हणजे काय होते की तुमचे जे विचार असतात, ओके, ते तुम्हाला इथं लिहायचे असतात, मांडायचे असतात 80 ते 100 शब्दामध्ये. ओके, मग निबंध लेखन करताना हे पॅरेग्राफमध्ये लिहायचे. आता 80 ते 100 शब्दामध्ये सांगितलं 7 मार्कासाठी, मग याचे छोटे छोटे पॅरेग्राफ बनवायचे. एक पूर्ण मोठा
छोटा पॅराग्राफ नाही बनवायचा. आणि जर बनवायचा असेल तर एकाच पॅराग्राफमध्ये 2 मोठे पॅराग्राफ करू शकता किंवा 3 ते 4-5 असे छोटे पॅराग्राफ करू शकता. म्हणजे एकूण जे पेपर चेक करणारे असतात त्यांना इझी जाते चेक करण्यासाठी, समजून घेतात ते. ठीक आहे. आणि छोटे वाक्य लिहायचे, जास्त मोठे वाक्य लिहायचे नाही आहेत तुम्हाला. ठीक आहे. आता पर्वतीय स्थल की यात्रा म्हणजे हे काय झालं, प्रसंग लेखन झालं. ओके. पर्वतीय स्थल की यात्रा तुम्ही मराठीमध्ये नक्की केलं असेल. प्रसंग लेखन म्हणजेच काय, निबंध लेखन असते. प्रसंग लेखन म्हणजे पर्वतीय स्थल की यात्रा, हमारे स्कूल की यात्रा, स्कूल की सहल वगैरे असते मराठीमध्ये, तशा टाईपच आहे हे. नंतर मैं हिमालय बोल रहा हूं मतलब म्हणजे आत्मकथन असते ना, आत्मकथन निबंध तुम्ही लिहिला असेल तशा टाईप आहे. मग यापैकी कोणता सोपी जाते ते तुम्ही करा. जर वाटत तुम्हाला माहिती नसेल सोपा कोणता आहे तर 3 नंबरचा सोपा असते, महंगाई एक बिकट समस्या. जो वैचारिक असते ना, वैचारिक, ओके, तो इथं काय असते, सोपी असते. ठीक आहे. तर तुम्ही हे करू शकता. किंवा प्रसंग लेखन सुद्धा सोपी असते. फक्त मैं हिमालय बोल रहा हूं म्हणजे जो आत्मकथनावाला निबंध असते प्रकार, तो तुम्हाला कठीण जाऊ शकते. मी तुम्हाला सांगेल की तिन्ही प्रकारची तुम्ही प्रॅक्टिस करून जा, पाहून जा कशा पद्धतीचे लिहितात. ओके. एका निबंधाची प्रॅक्टिस करा, 100% तुम्हाला ते सोपी जाणार आहे. ठीक आहे. तशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला मी सांगितले टोटल जे उपयोजित लेखन आहे म्हणजे विभाग क्रमांक 5 आहे, रचना विभाग, 26 मार्कासाठी मी तुम्हाला समजून सांगितलं कशा पद्धतीने प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे म्हणून. ओके. तर आता मी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट सुद्धा सांगत आहे. अगोदर तुम्ही विभाग क्रमांक 5 रचना विभाग लिहायचा आणि ते तुम्हाला सर्व समजून सुद्धा सांगितलं टोटल प्रश्न. ठीक आहे. 26 मार्काचे. आता रचना विभाग झाला की तुम्हाला पुढचा विभाग लिहायचा असतो, तो म्हणजेच की विभाग क्रमांक 1 तुमचं गद्य. आता गद्यामध्ये काय विचारतात चला आपण इथं पाहूया. ठीक आहे. 1 मिनिट. तर गद्यामध्ये पाहू शकता तुम्हाला 20 मार्कासाठी गद्य विचारतात. 20 मार्कासाठी गद्य कसे विचारतात तर पहा सांगतो. तर तुम्हाला सुरुवातला प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये तुम्हाला दिला जातो एक पूर्ण गद्य. गद्य म्हणजेच हा पठित गद्य असते तुमच्या पुस्तकामधून आलेला. तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पेपर सोडवाल तर तुमचे 5 मिनिट शिल्लक गेले तरी चालणार आहेत, पण हा पॅरेग्राफ तुम्हाला पद्धतशीर वाचायचा आहे. ओके. पद्धतशीर तुम्हाला हा काय वाचायचा आहे. का वाचायचा आहे, कारण की पहा पुढे तुम्हाला प्रश्न कसे दिले आहेत पहा. तुम्हाला प्रश्न दिला आहे पहिला, जोड्या जुळवा, याच्या जोड्या जुळवायच्या. दुसरा आहे लिखिये. आता नीले पाणीवाला पत्रीला, रेतीला तथा उतला, हे तुम्हाला तुमच्या पॅराग्राफमध्ये उत्तर मिळतील. या जोड्या जुळवायचे तुम्हाला पॅराग्राफमध्ये उत्तर मिळतील. ओके. त्यानंतर तुम्हाला 3 नंबरचा आहे, गद्यांश में प्रयुक्त अंग्रेजी शब्द ढूंढकर लिखिए. ओके. म्हणजे तुमच्या पॅराग्राफमधूनच तुम्हाला शोधून लिहावं लागतात. म्हणजे एकूण 6 मार्काचे पहिले 3 जे प्रश्न आहेत आणि जो चौथा प्रश्न आहे तर ते तुम्हाला पॅराग्राफमधून लिहावं लागतात. ठीक आहे. पहिले 3 तर जसेच्या तसे तुम्हाला पॅराग्राफमधून लिहावं लागतात 6 मार्कासाठी. म्हणजेच माझं म्हणणं काय की तुम्हाला 5 मिनिट किंवा 2 ते 3 मिनिट शिल्लक गेले तर काही प्रॉब्लेम नाही, बट तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर लिहू शकाल एवढं मी गॅरंटी सांगू शकतो. म्हणून पॅराग्राफ वाचायचा नेहमी, बट पद्धतशीर वाचून समजून घेऊन वाचा. तुम्हाला गॅरंटीड इथं उत्तरं तुम्ही बरोबर लिहू शकता. ठीक आहे. आता त्यानंतर यामध्ये चौथ्या नंबरचा प्रश्न विचारतात, तो म्हणजेच की स्वमत अभिव्यक्ती. लक्षात ठेवा, स्वमत अभिव्यक्ती म्हणजेच काय, पर्सनल रिस्पॉन्स असते ना तुमचा, तर त्या टाईप हा क्वेश्चन आहे. तोच प्रश्न आहे असा. तर यामध्ये कसं असतं की पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत जे असते, स्वमत म्हणजे स्वतःचं मत तुम्हाला यामध्ये लिहावं लागते. या प्रश्नामध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल, जसं की यामध्ये आहे प्रकृती को सुंदर बनाए रखने में मेरा योगदान. हा तुम्हाला टॉपिक दिला तर हा टॉपिक तुमचा जो पॅराग्राफ तुम्हाला वरती दिला आहे तर त्या रिलेटेड असतो. तर तुम्हाला समजा येत नसेल या स्वमताबद्दल काहीच लिहिता येत नाही तर एक काम करायचं, पॅराग्राफमध्ये या टॉपिक रिलेटेड तुम्हाला काय काय वाक्य दिसतात ते तसच्या तसे लिहून घ्यायचे. आणि जर तुम्हाला येत असेल तर सांगत आहे पॅराग्राफमधून जसच्या तसं लिहू नका, मताने तुमचं लिहा, स्वमत लिहा. ठीक आहे. हिंदीमध्ये मी सांगत आहे स्वमत तुम्हाला लिहायचं आहे. ओके. तुम्हाला मनाने, कारण की यामध्ये 2 मार्कासाठी तुम्हाला मनानेच लिहायचं आहे, कारण की यामध्ये तुम्हाला मनाचेच मार्क आहेत. जर तुम्ही दुसऱ्याचं पाहून लिहिलं ते बरोबर नाही आहे, तुम्ही जे लिहाल ते बरोबर येणार आहे. यामध्ये चूक काही नसणार आहे, कारण की यामध्ये स्वमत आहे ना, म्हणजे स्वमत म्हणजे स्वतःचं मत तुम्हाला लिहायचं आहे, ते बरोबरच असणार आहे. ठीक आहे. हे 4 नंबरचा प्रश्न येतात. असे टोटल 8 मार्कासाठी पहिल्या पॅराग्राफवरती तुम्हाला क्वेश्चन विचारतात. त्यानंतर अजून तुम्हाला दुसरा पॅराग्राफ येतो. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये सुद्धा सेम तुम्हाला 8 मार्कासाठी पहिले 3 प्रश्न तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. पाहू शकता, पहिला आकृती पूर्ण कीजिए, त्यानंतर आता कारण लिखिए, नंतर निम्नलिखित शब्दों को प्रत्यय लगाकर शब्द बनाइए. तर हे सर्व तुम्हाला प्रश्न जे आहेत तुमच्या पॅराग्राफमधून शोधूनच लिहावं लागतात. त्यानंतर चौथ्या नंबरचं स्वमत, जसं मी तुम्हाला वरत्या पॅराग्राफवरती सांगितलं, म्हणजे स्वतःचं मत लिहायचं आहे. टोटल झाले हे सुद्धा 8 मार्कासाठी प्रश्न तुमचे दुसऱ्या पॅराग्राफमधले. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला येतो तो म्हणजेच की अपठित गद्यांश. अपठित म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचं तुम्हाला विचारतात 4 मार्कासाठी. हे सुद्धा सोपी आहे, खूप सोपी आहे. हा पॅराग्राफ तुम्हाला
अपठित आहे म्हणजे तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, जर 4 मार्क खरंच घ्यायचे असतील तर पद्धतशीर हा पॅराग्राफ वाचायचा. मोठा पॅराग्राफ येत नाही कारण की 4 मार्कासाठीच आहे. तर पद्धतशीर पॅराग्राफ वाचायचा आणि पॅराग्राफ वाचून खाली तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील. ठीक आहे. पहिला प्रश्न बघू शकता, आकृती पूर्ण कीजिए. म्हणजेच तुम्हाला शोधून लिहायला लागतात ना, तर बरोबर वाचायचा प्रश्न आणि त्यामधून तुम्ही काय शोधून लिहायचं. ओके, पहिला प्रश्न झाला. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न असते तुम्हाला पाहू शकता, राष्ट्रीय एकता विषय पर अपने विचार लिखिए. म्हणजे अभिव्यक्ती असते ना तुम्हाला, तर हे झालं तुमचं अभिव्यक्ती, स्वमत अभिव्यक्ती. ओके, स्वमत अभिव्यक्ती एकच आहे. ठीक आहे, 2 मार्काआधी तुम्हाला विचारता तुमचे पॅराग्राफ रिलेटेड टॉपिक दिले जाईल किंवा मनाने तुम्हाला यामध्ये जो टॉपिक असेल त्यावरती लिहायचं 2 मार्काआधी. ठीक आहे, म्हणजे एकूण काय विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा पूर्ण आता काय झाला, गद्य विभाग झाला 20 मार्काआधी. 3 पॅराग्राफ येतात, 2 पुस्तकामधून, 1 अपठित येतो. शोधून उत्तरे लिहायचे, स्वमत लिहायचं, हेच तुम्हाला यामध्ये आहे. फक्त टाइम मॅनेजमेंट तुम्हाला मी सांगितलं अगोदर, तुमचा विभाग क्रमांक 5 लिहायचा. कारण की आता पाहू शकता ना, 3 पॅराग्राफ आहेत तुमचे, तर त्यामधून तुम्हाला पॅराग्राफ वाचावा लागेल, त्यामधून शोधून लिहावं लागेल. यामध्ये वेळ खूप जातो. जर तुम्ही अगोदर 5वा विभाग सोडवला, रचना विभाग, तर त्यामध्ये तुम्ही ते लिहून 40 ते 45 मिनिटामध्ये तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार आहे की तुम्ही हे प्रश्न सोडवताना, यामधून शोधून लिहिताना एवढे फास्ट तुम्ही सोडवाल ना, खूप फास्ट म्हणजे बरोबर पण सोडवाल, पण तुमची स्पीड वाढणार आहे आकलन करण्याची. कारण की ह्या ज्या कृती आहेत ना, आकलन कृती आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना पेपर पॅटर्नमध्ये आकलन कृती, तर ह्याच त्या आकलन कृती आहेत की तुम्हाला शोधून लिहिणे. आकलन म्हणजेच काय, आकलन म्हणजे समजून घेणे, पॅराग्राफ समजून घेणे याला म्हणतात. तर हे आकलन करून तुम्हाला लिहावं लागते, म्हणून तुम्हाला यामध्ये वेळ जातो. त्यासाठी तुम्हाला फास्ट सोडवायचं असेल तर अगोदर तुम्ही विभाग क्रमांक 5 लिहा. विभाग क्रमांक 5 झाला की 1 नंबरचा हा तुम्ही विभाग लिहा. आणि तुम्हाला मी तुमच्या मताची एखादी स्ट्रॅटेजी असेल खूप चांगल्या पद्धतीची की पहिल्या विभागापासून तुम्ही सुरुवात करा आणि शेवटपर्यंत जसच्या तशा सिक्वेन्सनुसार विभाग लिहाल, जसे दिल्यात तसे तुम्ही चांगला लिहू शकता, पूर्ण पेपर लिहू शकता, तर नो प्रॉब्लेम, तुम्ही तसंच करा. बट माझं काम आहे तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणं, ते तुम्ही फॉलो करायचं की नाही तुमच्यावरती डिपेंड आहे. ओके, त्यानंतर आता तुम्हाला विभाग क्रमांक 2 पद्य 12 मार्क्ससाठी. यामध्ये पाहू शकता 6 मार्कासाठी तुम्हाला पठित पद्यांश म्हणजे तुमच्या पुस्तकामधून तुम्हाला एक कविता दिली जाते. तुम्हाला पुस्तकामधून जी कविता दिली जाते यामध्ये सुद्धा सेम आहे पॅराग्राफसारखं. जी कविता दिली जाते त्यामधून तुम्हाला उत्तरं शोधून लिहावं लागतं. पाहू शकता, आकृती पूर्ण कीजिए, आकृती पूर्ण कीजिए. हे जे आहेत ते आकलन कृती आहेत. ओके, आकलन कृती आहे ते. जसं की इंग्लिशमध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंग असते ना तुम्हाला, तशा टाईप आहे. त्यानंतर पाहू शकता दुसरा प्रश्न सुद्धा तुम्हाला आकलन कृतीमधला आहे. तिसरा सुद्धा, आणि तिसरा जो आहे तुम्हाला पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरळ अर्थ लिखे. ओके, म्हणजे आता तुम्हाला हे जे कविता दिली आहे ना, त्या कवितेचे सुरुवातीच्या ज्या 4 ओळी आहेत, ओके, सुरुवातीच्या ज्या 4 ओळी आहेत याचा तुम्हाला काय लिहायचं आहे, अर्थ लिहायचा आहे. ओके, तुमच्या म्हणजे हिंदीमध्ये. ठीक आहे, या कवितेच्या ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. ओके, त्यानंतर आता तुम्हाला पुढचा प्रश्न येते तो म्हणजेच की वाला. यामध्ये सुद्धा अजून एक कविता तुम्हाला दिली जाते. यामध्ये सुद्धा 6 मार्काआधी तुम्हाला प्रश्न विचारतात. सेम तुम्हाला कवितेमधून शोधून लिहावं लागतात. पहिला प्रश्न 2 मार्काआधी. ओके, आणि दुसरा प्रश्न तुम्हाला पाहू शकता लिंग पहचान कर लिखिए. तर हा तुम्हाला थोडाफार म्हणजेच काय ग्रॅमॅटिक म्हणू शकतो. ठीक आहे, जसं ग्रामर असते ना मराठीमध्ये, हिंदीमध्ये, तसं तुम्हाला यामध्ये जे व्याकरण आहे, ओके, इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये व्याकरण म्हणतात, तर व्याकरणावरती काही प्रश्न येतात तुम्हाला. ठीक आहे, लिंग पहिचानी वगैरे खूप सोप्या पद्धतीचे येतात. ठीक आहे, तर त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये सुद्धा पहिले 4 पंक्तीचा काय अर्थ लिखे असा प्रश्न येते. म्हणजे एकूण काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या 2 कविता येतील ना, तर त्या 2 कवितेसाठी तुम्हाला पहिल्या ज्या 4 ओळी आहेत त्याचा तुम्हाला अर्थ लिहायला एक प्रश्न यामध्ये फिक्स आहे. कसा फिक्स आहे, 3 नंबरचा. दोन्ही कवितेमध्ये 3 नंबरचा 2-2 म्हणजे 4 मार्कासाठी तुम्हाला 2 कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा असं तुम्हाला विचारलं जाणार आहे. आता यामध्ये पहा, तुमच्या जेवढ्या कविता आहेत ना तुम्हाला दिलेल्या, तर त्या कविता संपूर्ण तुम्ही करून जा. कशा करून जा, तर त्या संपूर्ण कवितेचा अर्थ नेमकं काय होतो, त्यामध्ये कवी कोण आहेत, कवयित्री कोण आहेत, ओके, तर हे तुम्ही पाहून जा. कवितेचं नाव काय आहे हे तुम्ही समजून घ्या. ओके, म्हणजे पाठ करून जा. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला हे कवितेच्या म्हणजे ओळींचा अर्थ लिखिए, प्रथम 4 पंक्तियों का सरळ अर्थ लिखिए, हे तुम्ही सोडवू शकता. हेच नाही तर तुम्हाला हे जे प्रश्न दिले आहेत या आकलन कृतीमधले शोधून लिहायचे, यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने लिहू शकता, है ना. तर तुम्हाला इझी जाऊ शकते जर तुम्ही तर सगळ्या कवितेचा अर्थ करून गेले तर. ठीक आहे, हे झाला विभाग. त्यानंतर विभाग क्रमांक 3 येतो तो म्हणजेच की पूरक पठण. 8 मार्कासाठी तुम्हाला हा विभाग येतो. पाहू शकता कसा येतो. पहिले तुम्हाला सेम आहे. आता पाहू शकता तुम्हाला एवढा बेनिफिट आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पूरक पठणमध्ये सुद्धा
एक पॅराग्राफ दिला जातो आणि एक कविता दिली जाते तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये. हे खूप मोठं बेनिफिट आहे तुमचा, कारण की 12वीसाठी पूरक पठण म्हणजे असते स्थूल वाचन एक विभाग वगैरे म्हणून त्यांना, ठीक आहे. तर त्यांना पॅराग्राफ वगैरे काही देत नाहीत तिथं, डायरेक्टली त्यांना काय प्रश्न विचारतात. पाहू शकता तुम्हाला एक पॅराग्राफ देतो पूरक पठणमध्ये आणि यामधून तुम्हाला सेम शोधून तुम्हाला एक प्रश्न लिहावा लागतो 2 मार्काआधी. ओके, बुडी काकी का पश्चाताप याचं उत्तर या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर एक प्रश्न विचारतात हा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो काय आहे? स्वमत अभिव्यक्ती. ओके, स्वमत अभिव्यक्तीचा हा इथं प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला स्वमत, स्वतःचं मत यामध्ये लिहायचं आहे. खूप सोपी आहे. त्यानंतर यामध्येच तुम्हाला पूरक पठणमध्ये दुसरा प्रश्न विचारतात, तो म्हणजेच की पठित पद्यांश 4 मार्काआधी. म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला पूरक पठणमध्ये एक कविता आणि एक पॅराग्राफ विचारला जातो. ओके, एक पाठ आणि एक कविता. होऊ शकता पहिला तुम्हाला पठित गद्यांश म्हणजेच तुमचा एक पाठ विचारतात. त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न याचमध्ये 4 मार्काआधी पठित गद्यांश 4 मार्काआधी. म्हणजे अजून एक यामध्ये कविता दिली जाते आणि यामध्ये तुम्हाला पाहू शकता दिलेलं असतं की जे 4 म्हणजे ओळी आहेत, हे ज्या ओळी दिलेल्या आहेत तर याचे तुम्हाला काय भाव स्पष्ट कीजिए. भाव स्पष्ट कीजिए म्हणजेच काय, याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. आणि दुसरा प्रश्न तुम्हाला काय, स्वमत अभिव्यक्ती. विद्यार्थी मित्रांनो, स्वमत अभिव्यक्तीचे प्रश्न पाहिले किती आहेत ना, खूप आहेत. तुम्हाला 3 पॅराग्राफ दिले आहेत, 3 पॅराग्राफमध्ये प्रश्न आहेत स्वमत अभिव्यक्तीचे. कवितेमध्ये स्वमत अभिव्यक्ती आहे. ओके, पाहू शकता या कवितेमध्ये काय आहे, स्वमत अभिव्यक्ती दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला स्वमताचे प्रश्न रिकामे अजिबात सोडायचे नाही, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंच आहे. आतापर्यंत जसे जसे तुम्हाला मी विभाग सांगितले तशा सिक्वेन्सने तुम्ही लिहायचं आहे, जशी माझी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगत आहे तशी. ओके, त्यानंतर तुम्हाला 4था विभाग आहे तो म्हणजेच की भाषा अध्ययन. आता पहा, हा सर्वात महत्त्वाचा तुमच्यासाठी विभाग येतो. सर्वात महत्त्वाचा माझ्यासाठी तर विभाग क्रमांक 5 आहे, जो पुढचा आहे. ओके, मी तुम्हाला अगोदर सांगितला तो रचना विभाग, उपयोजित लेखन 5वा विभाग आहे. बट त्यानंतर जो महत्त्वाचा विभाग असेल तो आहे 14 मार्काआधी भाषा अध्ययन. हा विद्यार्थी मित्रांनो मी सांगतो तुम्हाला सोपी जाणार नाही आहे. खरं सांगतो मी तुम्हाला भारी जाणार आहे. ओके, मग यामध्ये काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला 11 प्रश्न विचारतात यामध्ये 14 मार्क्ससाठी. ठीक आहे, या 11 प्रश्नामध्ये काय काय विचारतात तुम्हाला, तर 11 प्रश्नामध्ये तुम्हाला व्याकरण विचारतात. लक्षात ठेवा यामध्ये व्याकरण तुम्हाला विचारतात. जसं की पहिला प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला शब्दभेदवरती विचारतात. दुसऱ्या प्रश्नामध्ये अव्ययावरती प्रश्न विचारतात. ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न येतो, यामध्ये तुम्हाला संधी विच्छेद असते ना. ओके, तर संधीवरती तुम्हाला प्रश्न विचारतात. त्यानंतर 4था प्रश्न असतो तुम्हाला, त्यानंतर सहाय्यक क्रिया असते ना, तर त्याच्यावरती तुम्हाला काय विचारतात, प्रश्न विचारतात. 5वा प्रश्न आहे तुम्हाला निम्नलिखित किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीयक प्रेरणार्थक रूप लिखिए. ओके, प्रेरणार्थक वरती विचारतात. त्यानंतर मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. 6वा प्रश्न विचारतात. त्यानंतर 7वा प्रश्न तुम्हाला विचारतात मुहावरे का चयन कर वाक्य फिर से लिखिए. ठीक आहे, सही मुहावरे का अर्थ चुनकर काय कीजिए, वाक्य में प्रयोग कीजिए. तर हे तुम्हाला विचारतात. त्यानंतर 7वा प्रश्न तुम्हाला विचारतात, होऊ शकता यामध्ये निम्नलिखित वाक्य पढ़कर प्रयुक्त कारकों में से एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. म्हणजे कारकवरती तुम्हाला विचारतात, कारक भेद वगैरे, कारक चिन्ह याच्यावरती विचारतात. त्यानंतर 8वा तुम्हाला प्रश्न विचारतात तो म्हणजेच की उचित विरामचिन्हों का प्रयोग करके वाक्य लिखिए. 9वा प्रश्न विचारतात किन्हीं 2 वाक्यों की सूचना के अनुसार काल परिवर्तनवरती क्वेश्चन विचारतात. त्यानंतर 10वा प्रश्न येतो तुम्हाला, ते म्हणजेच की रचना के आधार पर वाक्य का प्रकार पहचान कर लिखिए. वाक्याचा प्रकार तुम्हाला ओळखायचा असतो. ठीक आहे, त्यानंतर किसी एक वाक्य का अर्थ का आधार पर दी गई सूचना का परिवर्तन कीजिए. ठीक आहे, तुम्हाला वाक्याचं इथं परिवर्तन करायचं असते म्हणजे वाक्य रूपांतर. त्यानंतर तुम्हाला 11वा प्रश्न विचारतात वाक्य शुद्ध कर लिखिए. ओके, म्हणजे एकूण काय 11 प्रश्न हे व्याकरणाशी तुम्हाला 100% ठरलेले असतात. जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले, शुद्ध कर लिखिए. ओके, त्यानंतर वाक्य परिवर्तन कीजिए. ठीक आहे, तर हे तुम्हाला 100% ठरलेले 11 प्रश्न आहेत. तर तुम्हाला अशा टाईपचे विचारणार जे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले का, वाक्य परिवर्तन, काल परिवर्तन, शब्दभेद, विच्छेद, संधी. ओके, संधी विच्छेद जे असेल त्याच्यावरती तुम्हाला विचारतात. तर एक काम करायचं आहे, तुम्हाला जर वेळ असेल, आता तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. अगोदर मी तुम्हाला सुरुवातपासून जे सांगितलं, रचना विभाग तुम्हाला सांगितला. ओके, 5 नंबरचा. त्यानंतर तुम्हाला कवितेसाठी सर्व ओळींचा तुम्हाला अर्थ करून जायचा आहे, तर ते तुम्ही करा. ओके, आणि त्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही हा विभाग करू शकता म्हणजे 14 मार्काआधी. कारण की यामध्ये 14 मार्क आहेत, बट इम्पॉर्टंट काय, 14 मार्कसुद्धा खूप आहेत मला माहिती आहे, पण इम्पॉर्टंट काय, यामध्ये तुम्हाला
वेळ तुमचा खूप जाणार आहे. कारण की जर आतापर्यंत तुम्ही केलं असेल व्याकरण वगैरे तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण की व्याकरण आतापर्यंत केलं असेल तर तुम्हाला खूप सोपी जाणार आहे. पण काही जणांना सोपी नाही जात ना, म्हणून त्यांच्यासाठी सांगत आहे. तुम्ही नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ज्यांचं झालेलं नाही आहे, म्हणजे ज्यांना वेळ नाही आहे, खरंच येत नाही, त्यांच्यासाठी सांगत आहे तुम्ही नाही केलं तरी चालणार आहे. पण ज्यांना खरंच येते तर ते तुम्ही कराच. मी असं म्हणत नाही करू नका, ते कराच तुम्ही. कारण की 14 मार्कासाठी आहे ना, खूप चांगले मार्क्स आहेत ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके. तर आता मी तुम्हाला सर्व सांगितलं, ए टू झेड सर्व माहिती सांगितली तुम्हाला जे माझ्याकडे होती या पेपरसाठी हिंदीच्या. त्यासोबत पुढचा एक सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ येणार आहे पुढचा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल, आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ येणार आहे की पेपर कसा सोडवायचा आहे, तुम्हाला कसा लिहायचा आहे हिंदीचा. ठीक आहे. आणि प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला व्हिडिओ येणार आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका. ठीक आहे. प्रत्येक पेपरसाठी व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन तुम्ही काय करा, ऑलवरती सेट करून ठेवा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हिंदीचा पेपर खूप खूप चांगला जाओ अशीच मी इथं प्रार्थना करतो. इच्छा आहे माझी, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी चांगले व्हिडिओज मी देणार आहे. ओके. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलरेडी सेट करा आणि व्हिडिओसुद्धा शेअर करून टाका. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड.